नमस्कार, मी आशा. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामधला क्वेश्चन 2 आहे. फाइंड द LCM and HCF ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ इंटिजर्स अँड व्हेरीफाय दॅट LCM and HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर्स. या नंबर्सचा आपल्याला LCM आणि HCF काढायचा आहे आणि हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. LCM इज मल्टिप्लाय बाय HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 26 अँड 91. तर आता हे LCM आणि HCF काढण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला 26 आणि 91चा प्राईम फॅक्टरायझेशन करावं लागेल. ओके, प्राईम फॅक्टरायझेशन. तर आता 26च्या युनिट प्लेसला 6 आहे, त्याच्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स युनिट असतात ते नंबर 2ने डिव्हिजिबल असतात. 2 1 जा 2, 2 3 जा 26, 13 आलं, 13 1 जा 13. ओके, आता 91ला. तर 91 हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही, युनिट प्लेसला 1 आहे. 3ने डिव्हिजिबल नाही कारण याच्या नंबर्सच्या डिजिटची सम 1 येते. याच्या नंबर्सच्या डिजिटची सम 10 येते. 9 + 1 इज इक्वल टू 10. तर 10 हा नंबर 3ने डिव्हिजिबल नाही, त्याच्यामुळे हा नंबर 3ने डिव्हिजिबल नाही आहे. हा नंबर 5ने पण डिव्हिजिबल नाही कारण युनिट प्लेसला 1 आहे. ओके, नंबर 5ने डिव्हिजिबल असायला 0 आणि 5 हे नंबर्स लागतात. आता 7ने डिव्हिजिबल आहे का चेक करूया. तर 7 1 जा 7, रिमाइंडर 2 आला 21. तर हा नंबर 7ने डिव्हिजिबल आहे. 7 1 जा 7, 2 रिमाइंडर 7 3 जा 21. 13 इज अगेन प्राईम नंबर. ओके, आपल्याला ह्या 2 नंबर्सचे फॅक्टर्स मिळालेले आहेत. ओके, 26चे फॅक्टर्स काय आहेत 2 × 13 आणि 91चे फॅक्टर्स आलेले आहेत 7 × 13. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याचा HCF काढूया. HCF ऑफ 26 and 91 इज इक्वल टू. ओके, HCF ऑफ 26 and 91 इज इक्वल टू काय येईल. तर त्याच्यामधला कॉमन 13 हा फॅक्टर आहे, त्याच्यामुळं ऑल कॉमन फॅक्टर्स घेतो आपण HCFमध्ये 13 आणि LCMमध्ये कॉमन मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत 2 and 7. दीज आर अनकॉमन फॅक्टर्स. 2 × 7. तर आता हे मल्टिप्लिकेशन करूया आपण. 26 × 7. ओके, तर 6 7 जा 42 आलं, 4 कॅरी केलं, 7 2 जा 14, 14 + 4 18 आलं. ओके, 182. तर आता आपण चेक करूया प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू LCM मल्टिप्लाय बाय HCF. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण LCM मल्टिप्लाय बाय HCF ऑफ 26 and 91 घेऊया. ओके, तर 182 × 13 करूया. आपण इकडे करूया. तर 182 × 13, 13 2 जा 26 आलं, 2 कॅरी केलं, 13 8 जा 104, 106 आलं, 2 ॲड केल्यानंतर 10 कॅरी केलं, 13 1 जा 13, 23 आलं, 2 3 6 6. ओके, 2 3 6 6, 2366 आलं. आता प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स घेऊया. प्रोडक्ट ऑफ 26 and 91. ओके, 26 × 91 करूया. इथे करूया आपण 26 × 91. मला करूया 6 6 3 2, 2 3 6 6. ओके, तर आपलं ॲन्सर आलेलं आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल 510चे फॅक्टर्स घेऊया. तर 510च्या युनिट प्लेसला 0 आहे, त्याच्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर्स असतील तर तो नंबर 2ने डिव्हिजिबल असतो. नंबर 2ने डिव्हिजिबल आहे म्हणजेच 2ने ह्या नंबरला मी डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो. तर डिवाईड करूया आपण. 2 2 जा 4 आलं. ओके, 11 2 5 जा 10, अगेन 1 रिमाइंडर 10, 2 5 जा 10. ओके, तर आता हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही आहे, युनिट प्लेसला 5 असल्यामुळं. तर हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे का ते चेक करूया. 5 + 5 10 12 आलं. तर हा नंबर
च्या डिजिटची सम काय येते 2 + 5 + 5 = 12. 12 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळे हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे. 3 8 जा 24 आलं. ओके. आता 15 3 5 जा 15. ओके. आता अगेन चेक करूया हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का. 8 + 5 किती येतं 13 येतं. तर 13 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल नाही आहे. ओके. तर हा नंबर 7 ने डिव्हिजिबल आहे का बघूया आपण. 7च्या आधी आपल्याला 5 ने डिव्हिजिबल आहे का बघावं लागेल. तर 5 युनिट प्लेसला 5 असल्यामुळं हा नंबर 5 ने डिव्हिजिबल आहे. 5 / 85 करूया. तर इथे येईल 17. 17 5 जा 85. ओके. 17 1. तर 510चे आपल्याला हे फॅक्टर्स मिळाले. 2 × 3 × 5 × 17. ओके. आता अगेन आपण 92चे फॅक्टर्स घेऊया. तर युनिट प्लेसला 2 असल्यामुळे हा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 4 जा 8 12. 2 6 जा 12. ओके. अगेन हा नंबरला आपण 2 ने डिवाइड करूया कारण युनिट प्लेसला 6 आहे. 2 2 जा 4 2 3 जा 6. ओके. 23 हा नंबर प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे आपण 23ला 23 ने डिवाइड करूया. ओके. 92चे काय फॅक्टर्स आले 2 × 2 × 23. ओके. तर आता आपण याचा LCM घेऊया. LCM आणि HCF. फर्स्ट ऑफ ऑल HCF ऑफ these two numbers काय येईल. HCF मीन्स ऑल कॉमन फॅक्टर्स. याचा HCF 2 येईल. आणि LCM मीन्स कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन. ओके. 2 हा कॉमन फॅक्टर आहे. आता ऑल अनकॉमन फॅक्टर्स घ्या. फर्स्ट ऑफ ऑल या नंबरचे घेऊया 510चे 3 5 आणि 17. ओके. आणि आता या नंबर्सचे अनकॉमन फॅक्टर्स 2 × 23. आता याचं सगळ्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 2 × 3 6 6 × 5 30. ओके. 30 × 17 × 23 × 2 46 आलं. ओके. आता 17 3 जा 51 × 46 करूया आपण. 51 × 46. 6 1 जा 6 6 5 जा 30 आलं. ओके. 4 1 जा 4 5 4 जा 20. 6 4 3 2. ओके. तर हे आपलं आन्सर आलं 2 3 4 6 आणि ह्याच्यावरचा एक 0. तर आता आपण चेक करूया LCM आणि HCFचा प्रोडक्ट काय येतो. ओके. HCF × LCM. ओके. ऑफ 510 and 92. ओके. काय 2 3 4 6 0. ओके. × 2. 2 ने मल्टिप्लाय करूया आपण. 0 6 2 जा 12 1 कॅरी केलं. 4 2 जा 8 9 3 2 जा 6 आणि इथं येईल 4. ओके. तर हे याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. ओके. आपण त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घेऊया. प्रोडक्ट ऑफ नंबर्स काय येईल 510 × 92. ओके. आपण इकडं घेऊया 92 × 51. इथे येईल 92 आलं. 0 5 2 जा 10 1 9 5 जा 45 46 आलं. ओके. हे 9च आहे ना. ओके. 2 9 6 4. ओके. 4 6 9 2 0. ओके. तर आपण हे व्हेरिफिकेशन केलेलं आहे. आपलं LCM आणि HCF एकदम करेक्ट आहे. ओके. तर HCF ×
LCM of 510 and 92 is equal to 5 2. Okay, so 46920 is equal to 510 and 92. This is our answer. Okay, तर आपण आता थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे 336 and 54. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण याचे प्राईम फॅक्टर्स घेऊया मगाशी सारखे. ओके, तर युनिट प्लेसला 6 आणि 4 दिसतात, त्याच्यामुळे हे नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. 2ने डिवाइड करूया. 2 1 जा 2, 1 रिमाइंडर आला 13, 2 6 जा 12, अगेन 1 रिमाइंडर 6 खाली घेतला, 2 8 जा 16, अगेन 2ने डिवाइड करूया. 2 8 जा 16, 2 4 जा 84 आला, अगेन 2ने डिवाइड करूया कारण 4 आले युनिट प्लेसला. 2 4 जा 2 2 जा. ओके, अगेन युनिट प्लेसला 2 आलेला आहे. 2ने डिवाइड करूया. 2 2 जा 4, 2 1 जा. ओके, आता 21 आला. 20 हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे कारण 3च्या टेबलमध्येच 21 आहे. 3 7 जा 21 आलं. ओके, 7 हा अगेन प्राईम नंबर आला. तर हे झाले याचे फॅक्टर्स. आता 54 तर युनिट प्लेसला 4 आहे, त्याच्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. 2 2 जा 4, 14, 2 7 जा 14. ओके, तर आता 27 अगेन डिव्हिजिबल बाय 3 कारण 3च्या टेबलमध्येच आहे. 3 9 जा 27. ओके, अगेन 3 डिवायडेड बाय 3ने 9ला डिवाइड केलं 3 आलं. आता 3 1 जा 3. तर हे झाले याचे फॅक्टर्स. ओके, आपण इकडं लिहूया व्यवस्थित. आता फर्स्ट ऑफ ऑल 336 चे फॅक्टर्स लिहूया. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 किती टाइम्स आहे? 1 2 3 4 4 टाइम्स. मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. ओके, आणि आता 54 चे फॅक्टर्स. 54 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ओके, तर आता याचे HCF आणि LCM काढूया. HCF ऑफ 336 and 54. ओके, तर 2 2 3 3. ओके, 2 मल्टिप्लाय बाय 3 याचे कॉमन फॅक्टर्स आहेत. याचा HCF 6 येईल. आता LCM ऑफ 336 and 54. ओके, तर काय येईल? कॉमन मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. फर्स्ट ऑफ ऑल कॉमन फॅक्टर्स 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके, आता ऑल अनकॉमन फॅक्टर्स 3 टाइम्स 2, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि हे 7. आता याचे अनकॉमन फॅक्टर्स 2 टाइम्स 3. आता याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे याचा LCM. तर याचं मल्टिप्लिकेशन करूया. 2 मल्टिप्लाय बाय 3 6 येईल. 6 आणि हे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन मीन्स 8. 6 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय हे 21 मल्टिप्लाय बाय 3. ओके, अगेन 6 8 जा 48 आणि 21 3 जा 63. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. 48 मल्टिप्लाय बाय 63 3024. ओके, तर याचा LCM आला 3024. आता आपण याचा मल्टिप्लिकेशन घेऊया. HCF मल्टिप्लाय बाय LCM ऑफ 336 and 54. ओके, तर काय येईल? 3024 मल्टिप्लाय बाय 6. तर करून बघूया आपण. 6 4 जा 24, 2 कॅरी केलं. 6 2 जा 12, 14, 1 कॅरी केलं. 6 3 जा 18. ओके, तर काय आलं? 118,144. तर आता आपण यांचा प्रोडक्ट घेऊन बघूया. आपण चेक करूया.
product of 336 and 54 is equal to 336 multiplied by 54. Okay, 336 multiplied by 54, 681. ओके, तर आपला आन्सर करेक्ट आहे 184. ओके, therefore HCF multiply by LCM 18,144. दिस इज आवर आन्सर. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.